मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी 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 खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी सुषमा पोद्दार खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत C619 सेक्टर 18 नवीन पनवेल येथे आणि आपल्यासोबत आहेत बिंदूर मॅडम. नमस्कार, स्वागत खमंग मेजवानीमध्ये. धन्यवाद. तर बिंदूर मॅडमना पनवेल सगळं ओळखतं ते आहेच. हां, म्हणजे अगदी पेपरमध्ये वगैरे सगळं नाव असतं किंवा सगळेजण आज बरेच वर्षापासून इथे राहतात तेव्हा सगळेच जण ओळखतात. पण आज जरा तुमच्याकडूनच तुमची माहिती आम्हाला ऐकायची. माझी माहिती सांगायची म्हणजे आता तू म्हणल्याप्रमाणे बरेच वर्ष इथे राहत असल्यामुळे बहुतेक सगळ्यांना नाव माहिती आहे आणि ओळखही तशी आहे. पण महिला मंडळाच्या माध्यमातून किंवा मी जे सोशल वर्क करते त्याच्या माध्यमातून इतर ठिकाणी जास्ती ओळख झालेली आहे पनवेलच्या बाहेर. हां, की ज्या ठिकाणी मी साक्षरता वर्गाचे क्लास वगैरे घेते, लहान मुलांचे अभ्यास वर्ग घेते CKT कॉलेजच्या समोर वगैरे. त्यामुळे तिथे जरा जास्ती ओळख झालेली आहे. आता जास्ती व्यक्तींशी परिचय पण झालेला आहे, मैत्रिणी पण जास्ती मिळालेल्या आहेत. त्यामुळे मला इथे आता खूप आनंद वाटतो आणि आपल्या कामामध्ये खूप यश आल्यासारखं. आणि सकाळमध्ये वगैरे वाचते मी तुमचे लेख. म्हणजे बरेचसे लिखाण अगदी सकाळमध्ये असतंच तुमचं. विशेष करून सकाळमधलं माय कॉर्नर हा जो विषय त्याच्यामधला जो टॉपिक असतो तो आपण वाचायचो आणि त्याने नंतर दिलेल्या याच्यावर आपण आपली प्रतिक्रिया लिहायची. अच्छा, विषय देतात का ते? हा, ते विषय असतो त्याने दिलेला. ते मला लिहायला खूप आवडतं कारण त्याच्यामध्ये आपले विचार आपल्याला व्यक्त करता येतात. त्या विषयीचे थोड्याच असतात 100 शब्दामध्ये, पण आपण व्यक्त करू शकतो. कारण बऱ्याच वेळा मी वाचलेले आहेत तसे लेख. आणि क्षितिजा जे आहे सकाळचं कॉलम त्याच्यामध्ये पण मी बरेचसे लेख दिलेले होते, पौर्णिमांचं महात्म्य वगैरे अशा टाईपचे. तर तेही मला आवडतात. तेही सदर त्यांचं चांगलं असतं की आपल्या धार्मिक गोष्टी आपल्याला ज्या माहिती करून द्याव्याशा वाटतात, ज्या तरुण पिढीला वगैरे माहिती नाही त्यातून आपण देऊ शकतो. अच्छा अच्छा. बरं, इथे सगळं साहित्य दिसतंय, बटाटे दिसतात, ते साखर दिसते, काहीतरी उपवासाचा पदार्थ आहे असं तर अगदी लक्षात येते बघितल्याबरोबर. तर आता त्याच्याकडे वळूया आपण. काय आहे नेमका पदार्थ? उपवासाचा हा बटाट्याचा शिरा आहे. अरे बाबा, बटाट्याचा शिरा. म्हणजे आम्ही शिरा आपला रव्याचा करतो किंवा कणकेचा केला जातो. बरोबर आहे. हो, तर आता हा देखील उपवासाचा पदार्थ, उपवासाचा शिरा. आणि हा म्हणजे मुलांना पण खूप आवडतो. आणि बटाटे वगैरे घरात असतात. तर कुठे असतात मुलं? माझा मुलगा पण अमेरिकेला आहे, मुलगी पण अमेरिकेला आहे. अच्छा. आणि आता मला नातवंड पण आहेत. मुलाला 2, एक मुलगा एक मुलगी, मुलीला 2 मुली. आणि मी म्हणून सारखं बहुतेक 6 महिन्यानंतर एकदा अमेरिकेला जातच असतो. हो बरोबर. गेलो की आम्ही दोघंही 6 महिने तिकडे राहतो. पुन्हा इकडे आल्यावर आपले अमेरिकेत असता, अमेरिकेमध्ये बटाटा मिळतो. हो, मिळतो. म्हणून मग हा पदार्थ निवडलात का काय? असं काही नाही, पण बटाटा सहज उपलब्ध होतो. बाकीचे पदार्थ अमेरिकेत उपास असला तरी मिळतात तसं नाही. वरीचे तांदूळ, साबुदाणा वगैरे मिळतो, पण असे खास शिंगाड्याचं पीठ वगैरे मिळतं असं काही नाही. बटाटा घरात असतो आणि बटाट्याचा शिरा म्हणजे मग आपल्याबरोबर इतरांनाही जरा देता येतो, पदार्थ देता येतो. म्हणून मी म्हटलं उपासाचा बटाट्याचा शिराच आपण आता करून बघूयात, दाखवूयात. बरोबर. मग आता पूर्वतयारी म्हणून काय केलेलं आहे? त्याचं साहित्य म्हणजे बटाटा उकडलेला, हे पिठी साखर, हे बदाम, चारोळ्या, काजू, बेदाणे, जायफळ आणि वेलची पावडर आणि तूप. बरं, म्हणजे एवढंच साहित्य आहे. म्हणजे पूर्वतयारी म्हणून फक्त बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मला वाटतं जायफळ वेलचीची पूड करून घेतली. पिठी साखर देखील आहे. ती काय तयार सुद्धा मिळते किंवा आपण मिक्सरवरती पण करू शकतो. बरोबर. म्हणजे प्रेक्षक हो, साहित्य कळालेलं आहे. आता आपण कृतीकडे वळूयात. सर्वप्रथम आपण तूप गरम करूयात. बरं. आता हे तूप गरम होत आहे, तोपर्यंत हा बटाटा आपण स्मॅश करून घेऊयात. बरं. याच्यासाठी बटाटे किती घेतले आपण? साधारणतः मी 8 बटाटे घेतले होते. अच्छा. 8 ते 10 बटाटे घेतले.
बरं, मग बटाटे घेताना म्हणजे कसे घेतले? नाही नेहमी सारखेच, फक्त जरा वाफायला सोपं म्हणजे अगदी अशी पाण्यामध्ये उकळून घेतलेत की नुसते कुकरच्या कंटेनर मध्ये वगैरे टाकले? कुकरमध्येच वाफायला ठेवले. भात ठेवतो आपण तसे बटाटे कुकरमध्येच वाफून घेतले. नाही तर काही वेळेला काय होतं की मग पाण्याचा अंश त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये जास्त उतरतो जेव्हा आपण एकदम पाण्यामध्ये बटाटे उकडून घेतो. बरोबर आहे. नाही हे मी कुकरमध्ये आपण भात ठेवला जसा ठेवतो तसेच बटाटे ठेवले, थोडंसं पाणी घालून आणि उकडून घेतले. आणि आता आपण हे असे स्मॅश करून एकदम अगदी मऊ उकडला पाहिजे ना? हा, मऊ उकडला पाहिजे, जेणेकरून अगदी मऊ झाला पाहिजे. नंतर आपण आता हा बटाटा आपण असा चांगला स्मॅश करून घेऊयात आणि अगदी चांगला स्मॅश करायचा, नाही तर मग तुकडे राहिले की ते शिरा बरोबर वाटणार नाही. आपला शिरा म्हणजे कसा मऊ आणि लगदा असा जरा गोल झाला पाहिजे. बरोबर, म्हणजे बटाटे छान उकडून घ्यायचे ही काळजी घेतली पाहिजे आणि बटाटा छान कुस्करून पण घेतला पाहिजे त्याच्यासाठी. मग नातवंडांना आवडतो की नाही? हो, सगळ्यांना आवडतो बटाटा. आजीचा उपास मिळाल्यानंतर नातवंड अधिक धावत येतात बटाट्याचा शिरा खायला. कारण बटाट्यापासून वेगवेगळे पदार्थ म्हणजे तिकडे अमेरिकेमध्ये त्यांना चिप्स वगैरे असं खात असतात नेहमीच. हो, तुम्ही गेल्यानंतर मग हा शिरा खायला मिळत असेल, हो नाही का? हे असं चांगलं स्मॅश व्हायलाच पाहिजे, म्हणजे असं अगदी चांगलं कुस्करून म्हणतो ना आपण, तसं घेतलं ना म्हणजे मग तो साखर घातल्यावर एकदम ते एकजीव होऊन जातो. म्हणजे फोडी राहायला नको. आता आपलं हे तूप तापलेलं आहे, आपण तुपामध्ये हे घालूयात आणि परतून घेऊयात. पाहिलं प्रेक्षक हो, आपण तूप कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं, बटाटा छान कुस्करून घेतला आणि आता आपण तो परतवून घेत आहोत. हे ना सारखं परतवत राहायचं, नाहीतर हा बटाटा आहे पटकन खाली लागेल. त्यामुळे आपण तूप घातलेलं आहे जास्ती, तरी सुद्धा खाली लागू नये म्हणून हे जरा हलवत राहायचं. आणि थोडं जरा त्याचा रंग बदलला की मग आपण त्याच्यात कसं तांबूस रंगावर थोडंसं. बरोबर, किती परतवून घ्यायचा, किती वेळ परतवून घ्यायचा? हे थोडंसं जरा तांबूस असा खरपूसपणा त्याला जरा आला पाहिजे, रंग थोडा बदलला पाहिजे. हा जो पिवळा आहे हा चालेल. मग तोपर्यंत आपण तुमच्या नातवंडांच्या विषयी बोलूया. हो, मग काय करतो तुमचा नातू? काय करतो आता? नातू माझा 9वीत आहे आणि तो फुटबॉल खूप छान खेळतो. अच्छा, म्हणजे त्याच्या आमच्या सॉकरच्या मॅचेस वगैरे बघायला आम्ही पण जायचो. मजा वाटायची की एवढ्या लहान वयात पण त्याने खूप छान, आणि त्याच्या गोल केला त्यांनी म्हणून परवाच माझ्या सुनेचा फोन आला की त्याने गोल केल्यामुळे मॅच जिंकले ते, आणि त्यामुळे त्याचे पेपरमध्ये फोटो बिटो आले. आम्हाला खूप कौतुक वाटलं आजी आजोबांना की अरे वा, लहान वयात त्यांनी खूप छान केलेलं आहे. म्हणजे खूपच आम्ही त्याला फोन वगैरे केला. मग खेळाची एकंदर आवड आहे आणि आम्हाला पण मॅचेस वगैरे बघायला जायला मिळतं. तिकडे गेलात की जातो त्याच्या मॅचेस चालूच असतात. पण आनंद वाटत असेल की आजी आवर्जून सांगतो आजी यू कम, आजी यू कम. काय म्हणते, आदिती कशी आहे? आदिती म्हणजे ते आम्हालाच बोलवत असते. हो, मध्ये फोन केला होता, किती छान बोलते ना, गोड बोलते. आता मी तिला विचारलं काय करतेस तू, तर ती मला म्हणाली की आजी ना माझे लाड करते, असं काहीतरी उत्तर दिलं तिने. म्हणजे तुम्ही अगदी खूप आई बाबा ओरडत असतात ना, मग आजी आजोबा गेले की लाड होतात. आजी आजोबा लाड करण्यासाठीच असतात. असं आपण खालपासून हे हलवूयात, म्हणजे आता ते एकजीव पण झालं, तूप पण त्याच्यात मिक्स झालं. पहिलं पातळ दिसणारं तूप आता घट्ट झालं, बटाट्यात ते शिरलं आणि आता आपण त्याच्यात साखर घालूयात. आता हा आपला बटाटा एकदम छानपैकी तुपामध्ये मिक्स झालेला आहे. आपण परतवलं त्यामुळे तूप आणि बटाटा एकदम असं एकत्र एकजीव म्हणतो आपण त्याला, ते झालं आहे. त्याला खरपूस पण आला आहे, जसं रवा आपण तुपावर भाजतो त्याचा सुगंध जाणवतोय ना मला, सुगंध. आणि कसं त्याची एक प्रकारे एकजीवपणा जो असतो तो बरोबर झालेला आहे. जसं रवा भाजताना आपल्याला सुगंध लगेच जाणवतो किंवा रवा बेसन भाजत असतो, तसा आता हा बटाट्याचा सुगंध इकडे जाणवतोय मला. आणि हे बघा आता रंग सुद्धा बदलला आहे. पहिला जो एकदम पांढरटसर रंग होता तो आता थोडा असा तांबूस झालेला आहे. म्हणजे आता ते सगळं एकजीव झालं आहे. आता याच्यामध्ये आपण पुढची साखर घालून एरवीच्या शिऱ्यासारखं करायचं. साखर किती घालायची? आता ही साखर आपले एवढे बटाट्याचा जो स्मॅश आहे त्याच्या निम्मी तरी साखर पाहिजे.
बरं. म्हणजे समजा आता 2 वाट्या आहे तर 1 वाटी पिठी साखर. हा, अच्छा, म्हणजे 2 वाट्या जर उकडलेला बटाटा आपण स्मॅश केलेला असेल तर 1 वाटी त्याच्या निम्मे आपण पिठी साखर घालायची त्याच्यात. ही आता पिठी साखर आहे. काही ना कधी कमी गोड जास्ती गोड वगैरे हवं असतं, मग त्याप्रमाणे थोडी पिठी साखर कमी जास्ती तुम्ही केली तरी हरकत नाहीये. पण साधारण प्रमाण साधारण प्रमाण निम्म, की आपला स्मॅश केलेला बटाटा जर 4 वाट्या असेल तर 2 वाट्या, 2 वाट्या असेल तर 1 वाटी, अर्धी. बरोबर. म्हणजे प्रेक्षक हे लक्षात ठेवायचे की बटाटा जेवढा असेल त्याच्या निम्मे आपण पिठी साखर वापरायची. कुणाला कमी हवी असेल तर कमी घेऊ शकता, जास्त हवी असेल तर जास्त, पण साधारण हे प्रमाण त्याचं आहे. सुद्धा गोड वाटली पाहिजे, कारण नाहीतर मग फार कमी घ्यायची तर त्याला गोड पण आहे. निम्मी पिठी साखर घातली की तो गोडपणा पण बरोबर येतो आणि चव पण चांगली लागेल गोडपणाची. बरोबर. आता हे आपलं मिश्रण सैल झालंय, पण हरकत नाही, तो 1-5 मिनिटं आपण असं ढवळत राहिलो की ते आपोआप घट्ट होऊन येतं. कारण बटाटा आणि साखर आहे त्यामुळे ते आपोआप ऍब्सॉर्ब करतं एकमेकांना, तर ते आता आपोआप घट्ट होईल आणि आपल्या नेहमीच्या शिऱ्यासारखा हा शिरा तयार होईल. हे बघ, आता आपण हे परतल्यामुळे हे छान सगळं एकजीव झालं आहे, मिळून मिसळून आलं आहे आणि बाजूनी तूप सुद्धा सुटायला लागलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर, काजू, बेदाणे हे सगळं थोडं थोडं घालूया. बरं. ही वेलची पावडर, वेलची आणि जायफळ दोन्ही, जायफळ मिक्स आहे. हे बेदाणे आहेत. म्हणजे थोडक्यात आपण सगळे ड्रायफ्रुट्स आपल्या पण ह्याला घालतो ना साध्या शिऱ्याला, ह्या चारोळ्या आहेत. बदाम आपण नंतर लावू. बदाम पोटात त्याच्या घालायला नको, आपण नंतर मग ठेवूयात. हे आपले बाकीचे हे ड्राय, आपण याच्यामध्ये जायफळ वेलचीची पूड घातली, काजू घातलेले आहेत, बेदाणे घातलेत आणि बदाम राहिलेत घालायचे. आता ते बदाम आपण नंतर वरून लावणार आहोत डेकोरेशनसाठी, सजावटीसाठी. ह्याच्या आतमध्ये फक्त काजू, बेदाणे आणि जायफळ पावडर आणि चारोळी घातली आहे. आपण एरवीच्या शिऱ्याला पण हे सगळं घालतोच ना साधारण, तेच घटक पदार्थ आपण ह्यामध्ये सुद्धा सगळे वापरलेले आहेत. हे आता आपलं तर सगळं तयार झालेलं आहे. आपण ड्रायफ्रुट्स वगैरे पण घातलेले आहेत. जरा त्याला एक मंद वाफ येण्यासाठी आपण हे झाकण ह्याच्यावर ठेवूया आणि मग एक वाफ आली की गॅस बंद करूया. म्हणजे प्रेक्षक, बटाट्याच्या या शिऱ्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकले, वेलची जायफळाची पूड घातली आणि छान वाफ येण्यासाठी आपण आता ठेवलेला आहे. आपण घेऊया तोपर्यंत एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण शिरा वाफवायला ठेवलेला होता, वाफ आली असेल त्याला छान. आता शिऱ्याला वाफ आलेली आहे आणि आपण आता हे काढून बघूयात. छान त्याचा सुगंध येतोय. म्हणजे आपण जो नेहमीचा शिरा रव्याचा वगैरे करतो त्याच प्रकारे तो शिरा दिसतोय आणि सुगंध पण खूप छान येतो. तो बटाट्याचा वेगळाच असा परतल्याचा जो सुगंध आहे ना तो जाणवतोय. हे बघ, आपला नेहमीच्या शिऱ्यासारखा शिरा झालेला आहे आणि हा झाला बघ आता आपला बटाट्याचा शिरा तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. सुषमा, आता हा शिरा बटाट्याचा जो आहे तो कसा झालाय हे सांगण्याची वेळ आलेली आहे प्रेक्षकांना. तेव्हा तू हा खाऊन बघ. मला आधी खावा लागेल तो. तू खाऊन बघ आणि मग सांग कसा झालाय. मस्त सजवले. हो, मस्त झालेलं आहे. अगदी साखरेचं जे प्रमाण आहे ते पण अगदी योग्य आहे. म्हणजे कमीही नाहीये, जास्तही नाहीये. जायफळ वेलचीचा स्वाद छान आहे, ड्रायफ्रूट पण मस्त लागतंय त्याच्यामध्ये. खूप छान झालाय शिरा. आवडला तुला?
आवडला. वाटलं. आणि जेव्हा कधी शिरा खायचा असेल आणि कदाचित उपवास असेल त्या दिवशी, तर मग प्रश्न पडतो ना की शिरा आता खाता येणार नाही. म्हणजे मग हा बटाट्याचा शिरा प्रेक्षक आमचे आता तुम्ही शिकवलेला आहेच, तेव्हा प्रेक्षक देखील जरूर करून बघतील. जरूर, म्हणजे खात्री आहे प्रेक्षकांना देखील हा शिरा अगदी आवडेल. कल्याणीताई कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बटाट्याचा शिरा असा एक छानसा उपवासाला करता येण्यासारखा प्रकार शिकवलात, त्याबद्दल मनापासून आभार मानते. तुम्ही पण मला या कार्यक्रमात सामील करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. अशाच मस्त मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.